काही चाललंय माझ्या गोड ताईंचं. तर बघा माझं चाललेलं आहे स्वयंपाक. तर पाहू शकता चहा बनवलेला आहे मी. आणि मी पिऊन बघा कसं पोहे धुवून ठेवलेलं आहे. ते सगळं राडामध्ये सकाळी जाण्याचा आता मी निघालोय. तर माझ्या चपात्या झालेल्या आहेत. भाजी केलेली आहे मी. आता निघण्याची तयारी करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे मी कुठं जाणार आहे काय. तिकडं घर आहे, इकडं हे माझं सासरचं घर आहे. आणि तिकडं आम्ही रेंटवर राहतो. ही कामाला वगैरे जातात नाही का, मुले शाळेत वगैरे आहे तिथं. मग आम्हाला असं इकडं 6 महिन्यानी 3 महिन्यानी आम्ही इकडे येतो. आता मुलांना म्हणा कुणालाही आजोळ आवडतं. काही कामानिमित्त आम्ही तिकडं आहोत. तिकडचं घर आहे ती रेंटवरचं आहे आणि इकडचं आहे हे आमचं स्वतःचं घर आहे. तर बघू शकता माझं चाललेलं आहे. लगबग चाललेली आहे जायची तयारी. बॅगा भरल्या आहेत मी. बघू शकता तिकडं पिऊचा चाललाय नाश्ता. ऊन आहे इकडं, अंधारच येतोय. पिहूला पोहे करून दिले तर पिहूला नकोय. परत तिला चपाती भाजी दिली, तिखट चपाती आपलं हे केलेले आहे मी भाजी आणि हे. तर इकडे चालल्या आहेत माझ्या चपात्या. माझे व्हिडिओ असेच बघत राहा, सपोर्ट करा मला पौर्णिमा चॅनलला. तर आज आम्ही पहाटे सुटलेलो. पहाटेच तयारी आंघोळीची हे ती. आता चुलीवरचं पाणी वगैरे ठेवायचं म्हणजे की हेच असतं नाही का, लवकर उठून करावं लागतं. चुलीवर पाणी ठेवलं, आंघोळ्याचं वगैरे केलं. मग बाकीच्या गोष्टीचा हे केल्या, कपडे वगैरे बाकीचं सगळं झालेलं आहे, धुऊन काम फरशी. आणि हे आता म्हटलं जाण्याची तयारी. आता मी मुलांना काही बाहेरचं काही खाऊ घेत नाहीये. ते घरातलंच आपलं पौष्टिक असं चपाती भाजी घेते. बाहेरचं खाऊन अजून आजारी पडतात म्हणून मी शक्यतो बाहेरचं टाळतेच मुलांना. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट तुमचा ठेवा. पौर्णिमा होम हे चॅनल पुढे नेण्यास मला मदत करा.